त्याची चांगली त्याची हे नाही लागली, चांगली त्याची गत नाही लागली, त्याचा चांगला हे नाही लागला, तर बोलतात तौफ तगाफती. तर बोलतात तिकडनं ते बोलतात की तगेफा म्हणजे बोलायला पाहिजे होतं तेफिलाच्या बद्दल, म्हणून इकडे बोलायला पाहिजे होतं שהיא מטורף, नाही की הוא מטורף, אלא היא מטורף. היא מטורפת, טורפת ממלאכים, म्हणजे त्याचे जे एंजल्स आहेत त्यांनी ती तेफिला ती जी आहे ती तिला मारली. बोलतात שהוא מטורף, החולה, बोलतात इकडं, החולה לשון אחר. म्हणजे कोण बोलतात חולה, שהוא מטורף, म्हणजे तो ऑलरेडी डेड आहे. או לשון אחר, טורפין לו תפילתו בפניו, म्हणजे तो त्याच्यासाठी नमाज करते आणि त्याला दिसते की तफिलामध्ये जेव्हा बेजार असं आपण जेव्हा खाईमच्या शिवरीमध्ये येऊ रफाकमध्ये, तेव्हा तुम्हाला मी कवाना दाखवेल याच्यामध्ये करतात रुफे खोल्या अम्मो इस्रायलमध्ये, आणि त्याच्यामध्ये ממש सगळे जे निचुचेम आहेत मी ओला मासिया आद आखपर्यंतचे आपण त्याच्यामध्ये बेरुरीम करतो आणि त्यासाठी नमाज करतो की हे सगळे जे निचुचेम जिकडे कुठे अडकले असतील, कारण की मगान बेन इश्खाय ते आणतात त्यांच्या पुस्तकामध्ये बेन योयादामध्ये की माणसावरती कुठे कधी आजारपण येतं की त्याला कुठले कुठले त्याला कुठले कुठले औषधं खायच्यासाठी, म्हणजे त्याला पाहिजे की आश्रमाला पाहिजे की कुठल्या कुठल्या औषधामध्ये अडकलेले कुठले कुठले नेचुचोत जे आहेत, कुठले कुठले जे स्पार्क्स आहेत, स्पिरिच्युअल स्पार्क्स, ते रिलीज होतील, ते 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 येतील ज्यूइश माणसामध्ये. त्यामुळे त्याला आशेम हे करते. ऑब्व्हियसली ही जी पद्धत आहे ती नाही क्लिअर कट पद्धत आहे, कारण की कारण की माणूस त्याच्या तोराच्या अभ्यासाने कुठले कुठले निचूचे कुठं कुठं अडकलेले असेल ते पण तो रिलीज करू शकते. पण ही जी सुगी जी आहे ती डिफिकल्ट सुगी आहे, पण तिकडं आपण बोलतो की समजा त्याच्यावरती त्या खोलेवरती कुठला मखाला आला असेल, कुठला आजार पण आला असेल, पिगलाल की हाशेमला पाहिजे की त्याला कुठले तरी इസുरी मिळतील, व त्याला कुठले तरी दवाया खायला लागतील, व त्याला कुठेतरी इंजेक्शन घ्यायला लागतील, आणि मग तिकडनं तो तो ज्युइश होईल ती नेचूच. तर आपण तिकडनं नमाज करतो त्याच्यासाठी की ते सगळे जे आहेत ते आपल्या नमाजीमधनं त्याच्यासाठी आपण त्यांना रिलीज करू וכן הלאה. טוב, बोलतात तिकडे אמרו לו מניין אתה יודע, וזהו, שגור בפי, ראינו, מטורף, לשון אחר, טורפין לו תפילתו בפניו. כלומר, התפילה שהתפללו עליו מטורפת וטרודה ממנו ואינה מקובלת. טוב, नमाजीच्या बद्दल केलाय, त्यांच्याकडे नमाज त्यांनी केली होती, आणि ती नमाज जी आहे ती जशी काय तोडली एंजल्सनी, आणि त्याला ती नमाज जी आहे ती काय वरपर्यंत नाही जाऊन दिली, त्यामुळे खालती ते शब्द पण बरोबर नाही निघाले, त्यांच्यामुळे तो अडखळला, चुका केल्या वगैरे. इथपर्यंत मिशना. זהו. बोलतात אי- היה, אמר רבי חייא, אמר רב ספרא, משום חד, רבי באבות, רבי ואבות. बोलतात איך אתם מתניתין לה, הברייתא המתפלל צריך שיכוון את ליבו בכולן, ואם אינו יכול לכוון בכולן, יכוון את ליבו באחת. ואמר רבי חייא, אמר רב ספרא, משום כד רבי באבות. טוב, דיבר רבי באבות, बोलतात इकडे बोलतात, רבי חייא बोलतात, רב ספרच्या नावाने משום חד דיבר רבי, म्हणजे रबी यहूदा नसीच्या नावाने बोलतात. बेआवोत म्हणजे ही जी मिशना जी केली की त्याच्यातनं चुका झाल्या, तर ती चूक कुठं झाली, तर बोलतात ती चूक जी झाली ती झाली चूक आवोत मध्ये, म्हणजे पहिल्या बराखामध्ये, पहिल्या 2 बराखामध्ये त्यांनी ती चूक केली, आणि तो सीमान तोव नाही, म्हणजे काय बेसेदर की तो बाकीच्या मध्ये चूक झाली तर बोलतात बेसेदर, पण तिकडं ते तुमचेच चरखी माहित, त्यामुळे बोलतात सीमान बेसेदर, तुला मागता नाही येते तर ठीक आहे. पण बोलतात इकडे की बोलतात की अ, बोलतात की पहिल्या बराखामध्ये त्यांनी चूक केली, तर अ, तो त्याला चांगला सीमान नाहीये.
बोलतात इकडे पण बोलतात बेआवोत इकादे मतनितीन, म्हणजे कुठं जिकडे सांगितलंय मिशनाने आवोत मध्ये इकादे मतनितीनला बरायता, पण बरायता बोलते המתפלל צריך שיכוון את ליבו בכולן. बोलतात बोलतात पण אה, 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 पण बोलतात की बरायतामध्ये लिहिलंय म्हणजे ज्यांनी कोणी सांगितलं मिशनाप्रमाणे तो बोलते आवोतमध्ये. पण बरायतामध्ये काय लिहिलंय? बरायतामध्ये लिहिलंय बरायता המתפלל צריך שיכוון את ליבו בכולן. म्हणजे प्रत्येक बराकामध्ये त्यांनी कवाना केलं पाहिजे. ואם אינו יכול לכוון, आणि जर तो नाही त्याला जमते कवाना करायला, אינו יכול לכוון בכולן, יכוון את ליבו באחת. אחת म्हणजे पहिल्या बराकामध्ये או एका बराकामध्ये तो कव्वेन कर आणि בסדר, म्हणजे नंतर तू नाही जमते तर नाही जमते करून. पण बोलतात इकडे אמר רבי חייא אמר רב ספרא משום חד דיבר אבי ואבות. म्हणजे बघा इकडे गमाराने कसा इकडं डिझाईन केलं, गमाराचं स्ट्रक्चर बघा. इकडे लिहिलं आहे अहिया अहिया आम्हा रबी खिया, म्हणजे हा प्रश्न आहे काय. अहिया म्हणजे हा प्रश्न विचारला गमाराने कुठल्या बराखामध्ये इकडे लिहिलं आहे की त्यांनी चूक केली तर. वरती लमित पलेल वे तो आहे, कुठं त्यांनी चूक केली. प्रश्न जो आहे तो गमाराने विचारल्यानंतर ऑब्विस होते काय, विचारायला पाहिजे. नाहीतर मग समजा फक्त मिशना शिकलं तर आपण काय बोललो असतो, कुठं पण नकोन. गमारा विचारते कुठल्या बराखामध्ये. बोलतात तिकडे रबी खिया बोलतात בר ספרא משום חד, ברכה, एक ברכה असं डिस्कशन केलाय. दिबे रिबी म्हणजे रबी यहूदा अनस्याच्या म्हणण्याप्रमाणे एक बराखामध्ये प्रॉब्लेम होता. बेआवोत बोलतात इका दे मतनीतनी ला, म्हणजे जिकडं पण जेणे कोणी शिकला मिशनामधनं. काल मी बोललो मिशना आणि बरायतामध्ये डिफरन्स होता, की या बरायतो जे होते त्या पण शिकल्या जायच्या की तोराशे बेअल्पे केन, ते पण आलाखोत शिकले जायचे. पण त्या आलाखोत ज्या आहेत रबी यहूदा नसीनी मिशनामध्ये नाही टाकल्या. म्हणजे त्यांची लेवल जी काय कमी होती वगैरे नाही, मे बी तिकडे मखलोकेत होते, मखलोकेत क्लिअर नव्हते, त्यांची वर्डिंग जी होती जसं आपण बघितलं मागच्या वेळेला, मागच्या कालच्या शिवरमध्ये, ही वर्डिंग जी होती ती क्लिअर नव्हती. शेवटी आपण कन्क्लूड काढला की ते बिखलाल तो ह्याच्यामध्ये ओदुला बिरखात अमाझोन मधल्या ओदुला बावडन तिकडे बोलला मी गुन्हे. बोलतात त्यामुळे राबी यहूदा नसीने सिलेक्ट नाही केला. तर बोलतात ज्यांनी कोणी मिशनामध्ये शिकला त्याच्याबद्दल आबोध. पण पण ज्यांनी कोणी बरायतामधनं शिकला तो बोलते चरिक रेखावेनेत लिबो बेकुलान. आणि रंबाम आणि शुल्खान अरुख ते पण बोलतात की आबोत मध्ये त्यांनी प्रॉपर बराखामध्ये कवाना केला पाहिजे. आणि ते कवानो जे आहे ते शुल्खान अरुख मध्ये लिहिलेले आहेत. हाशेमच्या वरती तो हाशेमच्या समोर उभा आहे. हाशेमच्या समोर उभा आहे. हाशेमच्या समोर हाशेम बरोबर तो बोलते. हाशेम म्हणजे जो आहे तो सगळ्या वर्ल्ड मध्ये कंट्रोल आहे, हे आहे ते आहे. आणि त्याच्यासमोर तो नमाज करते. बेहावा जेव्हा बोलते तेव्हा त्यांनी स्वतःला लिमसोर केला पाहिजे. स्वतःला त्यांनी आवामध्ये त्यांनी त्याचे 4 मितोद, अर्बा मितोद बेदीन स्वतःवरती घ्यायला पाहिजेत. कुबालीम लोक बोलतात की अर्बा मितोद बेदीन मॅखवीम. जर त्यांनी स्वतःला अर्बा मितोद बेदीन त्यांनी नाही घेतले बे आवामध्ये, ती तेफिला जशी त्याला परत रिपीट करायला पाहिजे का. बोलतात तिचे पाप प्रिव्हेंट करतात त्याला नमाजमध्ये पुढे करा. तिकडे जेव्हा तो अर्बा मितोद बेदीन घेते स्वतःवरती बे आवामध्ये बेखाद मध्ये पण, तेव्हा त्याला तो वरती त्याची तेफिला बेमेत घेऊन जाऊ शकते. पण त्याच्या हातामध्ये पाप इथे आहे, त्याने अर्बा मितोद बेदीन नाही घेतले तर. आणि ती एक्सप्लेन करतात की माझे आबा मितोद बेदीन, आबा मितोद बेदीन सखीला सेरेफा एरेग वेखेनेक. तो बोलते प्रत्येक वेळा तो विचार करते, म्हणजे जेव्हा तो बोलते अबे आहावा, जेव्हा तो बोलते त्या आवामध्ये बोलल्यावरती त्याला तिकडे तो त्याने कव्हेन केला पाहिजे की मी स्वतःवरती अर्बा मितोद बेदीन घेतोय विथ आहावा. आणि स्वतःला विचार केला पाहिजे, त्याला दगडावरती ठोचून मारतात, त्याच्यामध्ये हे हॉट लेट टाकली, त्याला साईफनी मारला, त्याला खैनेकनी मारला, आणि मग तो पुढे जाते. त्यामुळे जो कोणी येते आणि तो नमाज तो करते प्रॉपरली, ज्याला हलाखत माहिती आहे त्याची नमाज, आणि तुम्ही 14 वर्षाच्या पोराला पाठवा त्याची नमाज वेगळी होते. गोडवा जो आहे तो नाही येते नखोन. तो बेसेदा. तर ते बोलतात की त्यांनी सगळ्या नमाजीमध्ये त्यांनी तिकडे, सॉरी मी बोलत होतो की शुल्खान अरुख आणि रामबाम मधनं
बोलतात अवोत मध्ये त्यांनी कवाना केला पाहिजे. कवानोत म्हणजे सिंपल कवानोत नाही रशा शक्षाव, पण त्यांचे सिंपल कवानोत जे आहेत त्यांनी ते केले पाहिजेत. ए, पण रब्बी ब्रिस्क रेबीच्या इथे बोलतात की नाही, प्रत्येक बराखामध्ये त्याचा कवाना असला पाहिजे. आणि केन बेनिशका पण आणतो त्यांच्या आलाखामध्ये, की ज्यांनी कोणी कवाना नाही केला पहिल्या 2 बराखामध्ये, त्यांनी त्याची बराखा जशी की त्यांनी त्यांनी बराखा त्यांनी त्यांनी बराखा त्यांनी आमिदा पण नाही केली. त्यांनी परत जाऊन रिपीट करायला पाहिजे. सुखानावर पण सेम लँग्वेज आणतात. पण बोलतात, की जर आपण लोकांना बोललो परत रिपीट करा, तो परत परत त्याच्यामध्ये कवाना नाही करणार आणि तो सारखा बराखाले बताला बोलत राहील आणि त्यामुळे बोलतात, की जाऊ दे सोडा. पण जसं शुल्खान आरोग आणि बेनिशका बोलतात, हे लिहिलंय, की कोणाच्या बद्दल लिहिलंय, की जो माणूस लेखतखीला प्रत्येक वेळेला तो खेन मेखवेन करते. त्याला माहिती आहे, की हे कवानत करतात आणि तो कवानत करते. एकदा त्यांनी नाही कवाना केला आणि त्याच्या लक्षात आलं, की त्यांनी कवानत नाही केलेत, तर त्याच्यावरती खेन त्याच्यावरती ह्यूब आहे, की तो परत जाईल आणि ते परत बोलल इम कवाना. का? कारण की त्याला माहिती आहे. जर तुम्ही साध्या माणसाला बोला, जो कधी हलाखा येत नाही, जो कधी शिकत नाही, कधी बसून त्याची तेफिलावर डिस्कस करत नाही. त्याला तुम्ही बोला, त्याला तुम्ही परत बोला, "ए तू कवाना नाही केलास रिपीट कर." कुठला कवाना? "आबा मी तो बेदीन." त्याला परत बोलला, तो येईल परत आवाला परत विसरत. नाही केला परत. नाही परत मग परत. बोलतात अशा माणसाला नको बोलू, जो माणूस लेखतखीला प्रत्येक वेळेला तो कवाना खेन करते. एक एक दिवशी त्यांनी नाही केला, एका तेफिला नाही केला, त्यांनी खेन मागेन जाऊन परत त्याच्या आबोतमध्ये त्यांनी खेन कवाना करायला पाहिजे. आणि बेनिश काय आणतात रामबामची लँग्वेज, की मॅकेव जे हा जो आहे ते त्याला अव्हॉइड करते त्याच्या तेफिलाला कंप्लीट व्हायच्यासाठी ॲज इफ त्यांनी तेफिला नाही केली. ए, बेनिश काय आणतात राब ब्रिसची पण शीता आणि राब ब्रिस बोलतात, की प्रत्येक बराखामध्ये म्हणजे जेव्हा तो प्रत्येक वेळेला हाशिमचं नाव बोलते, तेव्हा त्यांनी कवाना केला पाहिजे, की तो हाशिमच्या समोर उभा आहे. आणि हे मी कवाना बोलतोय ॲज पर पशात. नाही मी बोलतोय कवानोत रशास्य. पशात अरिजालचे नाही कवानोत. पशातमध्ये त्यांनी त्यांनी प्रत्येक वेळेला तो बोलते भाऊ कथा हशेम खोनेन अदआ तो बोलते हशेमचं जेव्हा तो नाव घेते तेव्हा त्यांनी विचार करायला पाहिजे की तो वर्ल्डच्या ओनरच्या समोर त्याची ते फिलोत त्याच्या बोलते त्याच्या बराखोत जाई तो बोलते तो कवाना जो आहे तो मी आखे कोणा ते फिला म्हणजे राब ब्रिसच्या प्रमाणे समजा केला तर ते राब ब्रिस बरायतासारखं बोलतात आणि बोलतात की समजा चरीख लेखवेन एतली बो बे खुलान प्रत्येक नमाजीमध्ये त्यांनी तिकडे बराखा केली पाहिजे आणि नाही केला तर त्याला परत अख्खीच्या अख्खी बराखा परत रिपीट करायला पाहिजे. पण इकडे लिहिताय याच्यामध्ये बराखा याच्यामध्ये कंटिन्यू करतात. बोलतात "ואם אינו יכול לכוון בכולם, יכוון את ליבו באחת." म्हणजे पहिल्या बराखामध्ये. आणि तसंच लिहितात बेन इश खाय की समजा त्याला दिसते की तो नमाजीमध्ये त्यांनी चालू केला बराखामध्ये. तिकडे ते मशाल आणि निमशालमध्ये त्यांच्या त्याच्यामध्ये त्यांनी ते एक्झाम्पल आणलंय. माणूस जो उभा राहते नमाजीला आणि पितोम तो बघते स्वतःला, की स्वतःला तो विचार करते चीजचे प्राईस, मिल्कचे प्राईस, मिल्कवरती लिमिटेशन्स हे ते डोक्यामध्ये राहते. पितोम तो बघते मी कुठं उभा आहे? बोने येरुशलाईम. त्याला आठवत नाही मी कुठं कसं काय आलो बोने येरुशलाईममध्ये. मी होतो आत्ता चुवामध्ये आणि आता बोने येरुशलाईममध्ये. बोलतात बेसेदेव. पकडला स्वतःला तू इकडं बोने येरुशलाईममध्ये, तर तिकडनं चालू कर कवाना करायला. कारण की तो जो आहे येचरारा, तो स्मार्ट आहे. तो तुला परत बोलला, "नाही, नाही, तुला कमाल नाही केला, परत जाऊन बराका कर." तुला परत पाठवलं बराकाला, परत तुला आणून कुठले-कुठले थॉट्स आणल, कन्फ्यूज करल, परत तुला म्हणजे गोंधळामध्ये ठेवल. तो बोलते, "जिकडे तू स्वतःला पकडलास, जिकडे स्वतःला पकडलास, की तू कवाना नाही करतोस, तिकडनं पकडायला चालू कर." जसा तिकडं मशाल आणतात ब्युटिफुल एक्झाम्पल बोलतात, कुठला लहान पोरगाला पाठवलं त्याच्या आबांनी शुकमध्ये फळं घेऊन. आणि तिकडं मोठे-मोठे गुंडे आहेत त्याचे असे हे ताकदवर लोकं, हफ्ता आहे ते सगळे त्याच्याकडनं येऊन लूटमार करतात. तो बोलतात लूटमार करतात. तो वाचवू नाही शकत. लहान पोरगा आहे बिचारा. तर बोलतात त्यांनी काय करावं, जे काही त्याला विकता येईल ते विकावा आणि लवकरात लवकर तिकडनं निघून यावं. काय लालाखाला पण आपण बोलतो, जिकडं पण त्याला पकडता येते स्वतःला जेवढा कवाना करता येईल तेवढा कवाना कर आणि आणि जा वन ऑफ द टेक्निक्स आहेत कवाना चांगली करायची. चांगल्या शांत जागेमध्ये जिकडे लोकं प्रॉपर नमाज करतात तिकडे जाऊन त्यांनी नमाज करावी. दुसरी गोष्ट मी रेकमेंड करतो, की सिदूरमधनं. सिदूरमधनं तो प्रत्येक बरखा अन् बरखा बोलते आणि ए ते तो जाऊन प्रत्येक कवानामध्ये बरखा करते आणि तो बोलते. मी रबी योहानाला पण बोललो, रबी योहानान ते डोळे बंद करून ममाश त्याच्यामध्ये ममाशीत बोधित करून नमाज करतात.
पण त्यांना मी बोललो की तुम्ही चालू करा सिधूर मधनं, कारण की तुम्ही निकुदोत बघाल तर ते प्रत्येक हास्यमच्या नावामध्ये त्याचे निकुदोत जे आहेत ते तोंडपाठ होईपर्यंत, तोंडपाठ झाले की परत तुम्ही करा. काय मोठे मोठे सद्दिकीम जे आहेत अफिल बेनिष्का पण आणतात की रात्रीची जी तेफिल आहे अरबीची ती बिखला डोळे बंद करून करायला पाहिजे. खुले केन कारण की राखेल ती खालती उतरते त्यामध्ये डोळ्यामध्ये लाईट नाही येत वगैरे खुले. तर בסדר. बोलतात जाऊ इथपर्यंत. पण अशी बघू प्रश्न आहेत कोणाला गमारामध्ये बेंताईन नाही. तर बोलतात גמרא, איה, באיזו מן הברכות הווה טעות בסימן רע. כן, जसं बोललो काय इकडं आहे बोलतात באיכה कुठं באיזו מן הברכות कुठल्या बराखामध्ये हवे טעות तिकडं मिस्टेक केली की सिमान रहा आहे. बोलतात तिकडं באבות שהוא תחילת התפילה रमू שהוא אין חפץ म्हणजे पहिल्याच बराखामध्ये त्यांनी मिस्टेक केली. किती ब्युटिफुल पशात आणि सोद जो आहे ते एकत्र जातात. राशी इकडे लिहितात. שהוא תחילת התפילה, שהוא תחילת התפילה, רמז שהוא רמז הוא שאין חפץ בה. कोण लो מחפץ בה? आकाशमधनं आकाशामधनं त्याला खफेच नाही करत. त्याच्या नमाजीला त्यांना डिझायर नाही करत. त्याच्या नमाजीला ते डिझायर नाही करत. ऑलरेडी पहिलीच बराखामध्ये तू तो कवाना नाही करतो. ऑलरेडी डिझायर नाहीये. त्याला ऑलरेडी नाही करत. मी काय बोललो फक्त त्याच्यामध्ये आहे की आबोतमध्ये तिकडं आपण काम करतो आकाशाची बराखा जो कोण कवाना करते कवानोतमध्ये रशाच्या प्रमाणे पहिल्या बराखाला इझिली 15 मिनिटं लागू शकतात. हळू सगळा जो कवानत करते सगळ्या कवानतमध्ये कारण की तो तिकडं आहे तिकून मोआख खोखमा पहिल्या बराखामध्ये खोखमाचा तो हे करते खोखमाचा तो रिपीट करते आणि रशास लिहितात त्यांच्या नार शालोमध्ये की इका तिकून उभा खोखमा म्हणजे जो कोण येते आणि त्यांनी खोखमा हुशारी त्यांनी रिपेअर केली बाकी सगळे मिदोत जे आहे ते इझिली त्याच्याकडे येतात. जो कोण हुशार आहे बोलतात त्याला इझिली समजदारी येते त्याला बाकीच्या गोष्टी पण येतात. हैसेत गोवा कुठं दाखवायचं गुरा कुठं दाखवायचं त्यामुळे आपण बोलतो तलमिदे खामीम खमीम मिलाशोन काना खोखमा. त्यांनी त्याला खोखमाची मिदा जी आहे त्यांनी रिपेअर केली. खोखमा त्यांनी रिपेअर केला एकदा ते बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते इझिली येतात त्याला सगळ्या गोष्टी समजायला बाकीच्या पण गोष्टी त्या समजायला इझी होतात. तेफिलामध्ये पण पहिले त्यांनी खोखमा प्रॉपरली रिपेअर केला बाकीचे जे तेफिला आहे त्याच्यावर निघून जाते. जसं बोललो 10-15 मिनिटं पहिल्या बराखाला लागतात. बाकीच्या सगळ्या 18 बराखांना 10 मिनिटं अजून 20 मिनिटं लागू शकतात नमाजीला. आणि पहिली बराखा त्याला इझिली 10 मिनिटं लागू शकतात 10-15 मिनिटं डिपेंडिंग. तो अभी एक प्रश्न आहे काय पहिली बराखामध्ये कोणाची चूक झाली तर तो रिपीट करू शकता का त्याला परत जाऊन परत त्या बराखाला पूर्ण रिपीट करू शकता? अलाखामध्ये आणलाय की जो माणूस अखेन अलाखामध्ये आणलाय शात अलाखा म्हणजे सुलखान आरो की त्यांनी परत जाऊन रिपीट करायला पाहिजे बराखा. पण बोलतात की जर परत जाऊन त्यांनी रिपीट केली जो माणूस रगील नाहीये जो माणूस ट्रेंड नाहीये थॉट्स कंट्रोल करायला पुस्तकामध्ये अडकवून नमाजीला कनेक्ट करायला तो परत रिपीट करेल तो परत चूक करेल परत रिपीट करेल परत चूक करेल का कारण की तो बोलतात ना की तो येचर आराचा इझी कस्टमर आहे त्याला तो पटकन फसवते. पण जो माणूस ट्रेंड आहे जसं मी बोललो की तो दररोज त्याला माहिती आहे दररोज तो येते तो कवाना करते आणि तुम्ही बघा तुम्ही आले होते तिकोनला बेआहवा मध्ये तो बेआहवा त्यांनी कसा स्ट्रेच केला बेआहवा का तिकडं कवा नव्हता तिकडं सिंपल शातमध्ये पण कवा नव्हता इतका तो एक हलखा जो तो रगील आहे कवाना करायसाठी तो त्यांनी कधी त्याला दिसला की हा वा मी कवाना नाही केला तर त्याच्यावरती खिऊ काय की तो परत जायला पाहिजे. ज्यांनी स्वतःला ट्रेन नाही केलाय त्याला नाही येते तिकडं पकडायला स्वतःला वगैरे त्याला बोलता जिकडं पकडतो स्वतःला तिकडं तू परत जा आणि जिकडं परत नको जाऊ जिकडं पकडला स्वतःला तिकडनं कंटिन्यू कर पुढच्या वेळेला लक्ष दे कारण की तू याचा तुला परत येऊन तुला कन्फ्युज करल हे करल टेलिफोन वाजवाल कोणतरी टाळी वाजवाल कोणतरी काय करल बोलते त्या जाऊ दे जिकडं स्वतःला पकडला तिकडनं पण पुढच्या वेळेला ट्राय कर परत. जो कोण ट्रेंड आहे जो कोण प्रत्येक वेळेला करते बेमे ते लेवल्सला येतात लोक की जरी तुमच्या म्हणजे कितीतरी स्टोरीज आहेत की लोकांच्या आणि तुम्ही पण एक्सपिरियन्स करू शकता. अफिल तुमच्या बाजूला येऊन उभा राहिला कोण नमाज करताना
तुम्हाला वाटणार नाही की तुमच्या बाजूला कोणी उभा राहते. आजचे तो तुम्हाला असं पैसे हे करून तुमचं कॉन्सन्ट्रेशन मूव्ह करेल आणि बेमेत ते तुमची नेशनल परत जसे काय आल्यासारखे होते. तुम्ही येऊ शकता त्या लेवलला की कॅन ट्रेनिंग करून तू डिस्कनेक्ट करते या वर्ल्डमधनं. ते फिलाच्या वर्ल्डमध्ये तू स्वतःला कनेक्ट करते आणि तिकडनं तू स्वतःला एलिव्हेट करते. ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट बाबामध्ये रबेनो आरिझल प्रमाणे तो स्वतःला आम्ही बघितलं होतं शारा कमालातमध्ये रबी योखानाला आठवत असेल. तो स्वतःची नेफेस जो आहे तो कनेक्ट करते वरच्या स्पिरोतमध्ये. तो वरती आहे, खालती नाहीच आहे इकडे. त्यामुळे इकडे सगळे काही हालाखत दिलंय नखाश का रुख बो वेखुले वेखुले त्याच्यासाठी लिहिलेलं आहे. काय प्रॅक्टिस थँक्यू रबी. तर आपण पुढे जाऊ गमारामध्ये. गमारामध्ये लिहिला आहे ואמרו עליו רבי חנינא בן דוסא. רבי חנינא בן דוסא मेलुमाद बेनिसी माया रबी खनीना बन दोस्ताची स्टोरी आपण बघितली होती आरोदची पण. दफ लामेद बेत मध्ये त्यांनी पाय घातला तिकडे आणि त्याने त्या आरोदला मारला. लोक तिकडे मरायचे आणि तिकडे ते लिहितात ए ना आरोद मेमीत एला खेत मेमीत. आणि तिकडे आपण तो ग्रहाचा ब्युटिफुल बघितला होता पुरुष विखुले. तो बोलतात तिकडे रबी खनीना बिन दोस्ताच्या नावाने सांगितलं आमा रबी खनीना आमा अमू आल रबी खनीना मीने आने मिले. कुठून त्याला माहिती आहे, कुठून त्याला माहिती आहे की जेव्हा तो नमाज करते कुठल्या आजारी माणसासाठी त्याची तो माणूस जो आहे तो जिवंत राहील ओ त्याची मृत्यू होईल. मीने आने मिले. मग अबी योशुआ बेन लेवी अबी योशुआ बेन लेवी बोलतात ते की אמר קרא בורא ניב שפתיים שלום שלום לרחוק ולקרוב. म्हणजे बोलतात बोरे मी जे बोरे השם शब्द टाकते सफाताईम मध्ये शालोम शालोम लरखोक ולקרוב. म्हणजे बोलतात की जो कोण नमाज करते त्याला तिकडे दिसते. बोरे नीव सफाताईम बोलतात कशे हा नीव म्हणजे तो जसा शब्द उच्चार करते हे बोलतात कशे नीव ब्रिया बादाम आज मुफ्ताक आल अशालोम. बोलतात तसा त्याप्रमाणे त्याला माहिती आहे ऑलरेडी त्याच्या शब्द जसे येतात त्या तोंडात जसे गोष्टी निघतात त्याला त्याप्रमाणे उच्चारच्याप्रमाणे माहिती पडते की तो रखो काय की करो बाय. रखो काय की करो बाय म्हणजे रखो काय की करो बाय. बोलतात इकडे शालोम शालोम लेकरो वेल रखो म्हणजे जो कोण जवळ आहे त्याला आणि जो कोण लांब आहे त्याच्या नावाने तो शब्द जो इथे त्याप्रमाणे बोलतात इकडे बोलतात इकडे אמר קרוא אמר השם ורפתיו. כן הפסוק मध्ये ऑलरेडी जर पसुक आपण मध्ये बघितला तर लिहितात इकडं इशायाऊ मधला पसुक आहे. बोलतात बोरे निफसफताईम शालोम शालोम लरחוק ולקרוב אמר השם ורפתיו. म्हणजे जसा नीफ सफाताईम जसा तोंडात शब्द येते त्याप्रमाणे त्यांना माहिती आहे की त्याला रेफुआ येते की नाही रेफुआ येते. ורפתיו बोलतात אמר רבי חייא בר אבא אמר רבי יוחנן כל הנביאים כולם לא נתנבאו אלא למשיא ביתו לתלמיד חכם ולעושה פרקמטיה לתלמיד חכם ולמהנה תלמיד חכם מנכסיו. אבל תלמידי חכמים עצמו עין לא ראתה אלוהים זולתך. बोलतात इकडे रबी खिया ऍड करतात रबी योखानांच्या नावाने. बोलतात नेव्हीमध्ये सगळ्या नेव्हीमध्ये ज्या सगळ्या चांगल्या गोष्टी लिहिल्यात आम इस्रायलला ज्या मिळतील आम इस्रायलला जे येणार आहेत ते कोणासाठी लिहिल्यात
तर बोलतात ज्यांनी कोणी तलमीद खखाम शोधून त्याच्यावर त्याच्या पोरीचं लग्न केलं, त्यांनी पखमतिया म्हणजे तो बिझनेसमॅन आहे आणि तलमीद खाखामला त्यांनी जसं काय त्यांनी मदत केली, दुकान उघडून दिला. तो स्वतःचे गुड्स जे आहेत तो एक्सपेन्सिव्ह विकते, की तलमीद खाखामला पटकन त्याच्या गोष्टी विकून त्याला घरी जाऊन त्याला अभ्यासाला बसता येईल. वेखुले म्हणजे तो मदत करते तलमीद खाखामला नाही की डायरेक्ट पैसे देऊन. याला तो मदत करते, की त्याच्यामुळे तलमीद खाखामला ईझी होईल आणि तो घरी जाऊन पटकन अभ्यास करेल. अभ्यासाला बसेल परत. बोलतात ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल लिहिल्या. अजून कोणाच्याबद्दल लिहिलं आहे आणि म्याने तल्मीद खाखामी नेखसाव त्याच्याकडे पैसा आहे. तर तो तल्मीद खाखामच्या घराला तो परनसा देते. म्हणजे तो त्यांना पैसे देते. त्याला तो त्यांच्या पोरांना वगैरे त्यांना तो शबातला वगैरे त्यांना हे करते. आबूतूबणी ऑर्गनाइज करते. ते सिंपल की सुद्धा त्याच्या पैशामधनं तो तल्मीद खाखामला पैसे देते. पण बोलते तल्मीदे खाखामी म्हणजे जी लोकं बेमेत पुस्तकं उघडून अभ्यास करतात, हे करतात, ते करतात. ऐन लोकात जुराते का त्याच्याबद्दल अफिलू नवीन लोकांनी पण काय नाही सांगितलं, की जी चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्याचा काय अर्थ? ऐन लो आता एलोहिम जुलाते का? बोलतात ऐन लो आता एलोहिम जुलातेך यासे यासे लेमेखकेलो काय त्याच्यासाठी करतील? तो थांबून त्यांनी थांबून बघायला पाहिजे. नवीन लोकांना पण त्यांनी दाखवलं नाही. ואמר רבי חייא בר אבא אמר רבי יוחנן כל הנביאים כולם לא נתנבאו אלא לימות המשיח. אבל לעולם הבא עין לא ראתה אלוהים זולתך. काय अर्थ आहे? बोलतात अ, अ, बोलतात इकडं काय अर्थ आहे? तर बोलतात, की जे सगळे निबोध, जे सगळ्या चांगल्या गोष्टी लिहिल्यात एंड ऑफ द टाईम्सच्या वगैरे, त्या लिहिल्यात त्या लिहिल्यात अ, यमोता मशियाख म्हणजे जेव्हा मशियाख येईल त्यांच्या त्या दिवसामधल्या काही गोष्टी आहेत. पण ओलाम अब्बा बोलतात कोणीच नाही सांगितलं ओलाम अब्बामध्ये एक्झॅक्टली काय आहे? कारण की बोलतात "אבל העולם הבא עין לא ראתה אלוהים זולתך." त्यामध्ये याच्यामध्ये काय अर्थ आहे? बोलतात ऐन लो मशियाक बोलतात मशियाक आल्याच्या नंतर पुढची जी स्टेज आहे ती आहे ओलाम अबा म्हणजे थियातम येतीम जेव्हा होईल, तेव्हा ती मशियाकची स्टेज आहे आणि तेव्हा तेव्हा त्या सगळ्या चांगल्या गोष्टी ज्या लिहिलेल्या आहेत त्या होतील. पण ओलाम अबा बोलतात नाही त्यांनी काहीच नाही सांगितलं. ऐन ऐन लो राता एलोहिम झुलतेख. अ, अ, आणि बोलतात त्याच्यामध्ये אופליגי דשמואל, בעצם גם מחלוקת आहे רמב"ם मध्ये पण कशाला बोलतात बियात המשיח आणि कशाला बोलतात ओलाम अबा. रामबाम बोलतात बियात ओलाम अबा जो आहे ती स्टेज जी आहे ती इमिजिएटली आफ्टर तो माणूस वारल्यानंतर ती इमिजिएट त्याची स्टेज आहे ती ओलाम अबा. इकडं ओलामच आहे आणि ओलाम अबा तिकडं आणि नंतर रामबानच्या मताप्रमाणे नाही बोलतात मशियाक आणि त्यानंतर ओलाम अबा ती दुसरी गोष्ट आहे. बेंताईम जी लोक वारली ते जातात गानेदेनमध्ये. ते गानेदेनमध्ये जातात तिकडं तो नाहीये ती ना ओलाम अबा आहे. ओलाम अबा अजून कुठली तरी वरची अजून स्टेज आहे. बोलतात तिकडे रबी एक उपलिगेश प्रश्न आहे. अ, दु दुसऱ्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे, की एक राब होता त्यांनी त्याला विचारलं, की तुला कुठं जायचंय? तर त्यांनी सांगितलं, की मला ओला म्हाबामध्ये मला दोघे दाखव. तर त्याला ओला म्हाबामध्ये घेऊन गेले आणि तो जंप करून आतमध्ये गेला आणि त्यांनी बघितलं आणि त्याच्यानंतर अ, अ, नंतर त्यांनी रिपोर्ट केला म्हणजे तो परत येऊन त्यांनी सांगितलं. तर हे जे स्टोरी आहे, हे स्टोरी आणि ही स्टोरी कशी कंबाईन होते? टब ती स्टोरी जी आहे ती कोणाची आहे? रबी योशुआ बेन लेवी. נכון? रबी योशुआ बेन लेवी त्यांची स्टोरी आहे. त्यांनी त्यांच्या मलाक हमावेतच्याकडनं त्यांची तलवार घेतली आणि त्यांनी घेतली आणि त्यांनी शपथ घेतली, की मी आता बाहेर नाही येणार. ती जी गोष्ट आहे ती आहे त्यांच्या प्लेसची, त्यांच्या जागेची. कुठं आहे माझी जागा? तो बोलू शकतो आपण, की ती जी जागा जी आहे ती गानेदेनमध्ये जागा आहे. गानेदेनला जसं रामबाम बोलतात, ओला बाबा मी वारल्यानंतर कुठं माझी जागा आहे ते मला दाखव. तर त्यांनी जागा बघितली. आणि आपण बघू इकडे पेरुशीमध्ये पण पेनिश खायचा.
मला एंडला तो आणायचा आहे बेजात हशेम. त्याच्यामध्ये तिकडे ते एक्सप्लेन करतील बाले चुवा आणि ह्याच्यामध्ये की काय डिफरन्स आहे. आणि तिकडं ते बोलतात, बेनिश काय बोलतात की आज सगळ्यात सगळा तोरा जो आपण शिकतो आणि ते सगळ्याच्या सगळा तोरा म्हणजे अफिलू सोदोत हेच खाईम. आणि तिकडं आपण सोदोत काय बोलतात हे עדיין סודות जे आहेत, हे जे सिक्रेट जे आहेत ते सिक्रेट्स आहेत עדיין חיצוני होता तो का म्हणजे जरी तो सोद आहे काय म्हणजे जरी तुम्हाला आता नावं देतो बोलतात आबा इमा आरिख बोलतात अजूनपर्यंत ही जी गोष्ट आहे ते पशात शेला शोध आहे. समजलं मी काय बोललो? तो बोलतात पशात शेला शोध. आणि तो सिक्रेट आहे, पण तो सिंपल फॉर्म आहे सिक्रेटचा. जोनी कोणी नाही शिकला त्याला तिकडे वरती जाऊन शिकायला लागेल. ज्याने कोणी गमारा नाही शिकला त्याला गमारा शिकायला लागेल. ज्याने कोणी हलाखा नाही शिकला त्याला हलाखा शिकायला लागेल. द्रास नाही शिकला त्याला द्रास शिकायला लागेल. पण ज्याने कोणी शोध पण शिकला, सगळा त्यांनी शिकला आणि ज्याने शोध पण शिकला, तो तिकडं फक्त शोध जो आहे तो पशातचा शोध आहे. म्हणजे शोधचा जो सिंपल अंडरस्टँडिंग आहे तो आहे. पण रिअल शोध जो आहे आईन लोक आता तो तिकडे वरती आहे. ती गोष्ट जी आहे ती अल्टिमेटली जेव्हा ती एंड मध्ये येईल तेव्हा त्यांना येईल. तर नखोन ओलाम अब्बा सरी आपण तिकडे बोललो ओके रबी उशा बिन लेवीच्या याच्यामध्ये ती कुठं स्टेज होती की त्या स्टेजमध्ये ती फुल स्टेज आहे तिला बोलतात शोध. नकोन शोध. पण शोध मध्ये पण स्टेजेस आहेत. इकडं एक स्टेज आहे आणि तिचा एंड जे आहे ती इकडे आहे. आणि अजून जसं रामखान म्हणतात अल्टिमेटली इन द 10,000 इयर मध्ये काय होईल आपला अंडरस्टँडिंग हशेमच्या अंडरस्टँडिंग सारखा होईल आणि आपण हशेमला अंडरस्टँड करायला लागू. मला नाही माहिती एक्सप्लेन करायला काय मला नाही माहिती एक्सप्लेन कसं करतात. पण रामखाल असं लिहितात 10,000 वर्ल्ड इयर मध्ये आपला अंडरस्टँडिंग हशेम सारखा होईल आणि मग आपण हशेमला अंडरस्टँड करायला लागू चालू करू. म्हणजे आतापर्यंत आपण काय केला सैदा सैदा ओला माबाचा पशात तिकडं ते होतं. सैदा थँक्यू रबी. हो बा. तो आपण कंटिन्यू करू. बोलतात इकडे आई नो आता एलोहिम जुला ते का उपली के श्मुएल आणि त्याच्यावरती श्मुएल मखलोकेत करतात द्यामा श्मुएल אין בין עולם הזה לימות המשיח אלא שיבוט मलखुयोत. बोलतात ओलाम הזה आणि यमोत मशाक मध्ये काय डिफरन्स आहे फक्त. तर डिफरन्स जो आहे तो आहे फक्त शिबूत मलखुयोत. म्हणजे प्रत्येक जे कोण कामाला जाते त्याला कामाला जायला लागेल, ज्याला कोणाला पोरं आहे त्याला पोरं सांभाळायला लागतील, ज्याला कोणाला काय त्याचे काम आहे मसाक नसा आहे ते त्याला द्यायला लागतील. काय ते तो फक्त कंटिन्यू राहील. फक्त शिबूत मलखुयोत म्हणजे पॅलेस्टाईन जाय तो राहणार नाही. आणि बाकीचे लोक जे आहेत ते आपल्याला सगळ्यांना ऍक्सेप्ट करतील. म्हणजे ज्यूइश लोक ऍक्सेप्ट करतील की तो भाऊ कसे युअर चोजन पीपल तुम्हाला हशेमने लँड दिला आणि तुमची तफकीद जी आहे या वर्ल्ड मध्ये ती टू बी द लाईट हशेमच्या वर्ल्ड मधली जी लाईट आहे ती होच्यासाठी आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला बसून तोरा शिकायला लागणार आहे जेव. बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल ओलम की मिनान होईल. फक्त एन शिबूत मलखुयोत एन शिबूत मलखुयोत וזהו. אין בין עולם הזה לימות המשיח אלא שיבוט מלכויות בלבד. זהו. फक्त पॅलेस्टाईन लोक नाही राहणार आणि जेव्हा बाकी सगळे गोष्ट सगळं सगळं ठीक आहे. हे होऊ शकते या पुरीमच्या वेळेला पण पुरीम मध्ये प्रत्येक वेळेला पगास उमादाय त्यांचे लफडे चालू होतात प्रत्येक पोरीमला. बघा तुम्ही प्रत्येक वेळा तुम्ही नोटिफाय करा काहीतरी चालू असतं इकडं परास मध्ये प्रत्येक वेळेला पोरीमच्या वेळेला. ते जसं लिहितात रबेनो आरिजाल दाफकुफ तेत मध्ये तिकडं कोल शना खोजरी माओत प्रत्येक वर्षी हे जे लाईट्स आहेत ते परत परत येतात आणि त्यामुळे तिकडे परत त्यांचे तमाशे चालू होतात पुरीमच्या वेळेला जास्तीमध्ये. आणि शेवटी काय होईल तर ते त्यांचं नुकसानच होणार आहे. तर बेजात अशी आपण बघू. बोलतात לימות המשיח אלא שיבוט מלכויות בלבד שנאמר כי לא יחדל אביון מקרב הארץ לא יחדל אביון מקרב הארץ. म्हणजे הפסוק זו आहे तो आहे דברים מדי आणि तिकडे लिहिलंय की לא יחדל אביון מקרב הארץ על כן אנוכי מצווך לאמור פתוח תפתח את ידיך לאחיך ולענייך ואביוניך בארצך. बोलतात एंडच्या दिवसामध्ये पण तिकडं गरीब लोक असतील हे असतील ते असतील
फक्त शिबूत मलखुयोत नसणार. זהו, זה बोलतात שמואל. כי לא יחדל אביון מקרב הארץ. אמר רבי חייא בר אבא, אמר רבי יוחנן, כל הנביאים כולם לא נתנבאו, אלא לבעלי תשובה, אבל צדיקים גמורים, עין לא ראתה אלוקים זולתך. בדיוק उलटा जसा मोस्ट फेमस, मला वाटते मोस्ट फेमस बरायता जो आहे तो आपल्या दिवसामधला, जिकडे लिहिलाय במקום שבעלי תשובה עומדים אין צדיקים גמורים יכולים לעמוד בה. רבי חייא बोलतात רבי יוחננच्या नावाने בדיוק उलटा. बोलतात כל הנביאים כולם לא נתנבאו אלא לבעלי תשובה. जे सगळ्यात चांगल्या गोष्टी सांगितल्या नवीन लोकांनी कोणासाठी सांगितल्या? बाले तशुभा. तो जायचा यामला, आता त्यांनी यामला जायचं बंद केला, टाइम वेस्ट करायचा, आता तो टाइम वेस्ट नाही करते, तो डेडिकेट करते टाइम, त्याच्याबद्दल सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. पण सद्दिकीम गमुकीम आहे लो आता एलोहिम जुलाते का, डोळ्यामध्ये डोळ्यांनी बघितलं नाही काय काय त्यांच्यासाठी थांबलाय सद्दिकीम गमुरीम लोकांसाठी. बोलतात कसा शिकतात पसूक रबी खियाम रबी योखानाच्या नावाने लिहिलाय. बोलतात शालोम शालोम ले रखोक उ ले करोब, म्हणजे शालोम शालोम ले रखोक जो कोण लांब होता, वे ले करोब जो कोण जवळ होता. ले रखोक बरेशा והדר לקרוב. बोलतात जो कोण लांब होता त्याला पहिले शालोम आणि नंतर शालोम कोणाला दिला? जो कोण करोब होता, जो कोण जवळ होता. कसं एक्सप्लेन करतात? बोलतात रबी योखानन אמר לך מאי רחוק שהיה רחוק מדבר עבירה, म्हणजे कोणाला पहिले शालोम दिला? जो होता फार अवे फ्रॉम द्वार आवेरा, पापाची कुठली गोष्ट होती त्याच्यापासून लांब होता, आणि त्यामुळे हशेमने त्याला शालोम पहिले सांगितलं. מעיקרא, מעבירה עיקרא, पहिले तो लांब होता आणि त्यामुळे ומאי קרוב, שיהיה קרוב, שהיה קרוב לדבר עבירה, म्हणजे हातामध्ये जवळ जवळ पाप होते आणि त्यांनी नंतर चुबा केला, त्यामुळे तो लांब झाला नंतर, पण पहिले तो जवळ होता. त्यामुळे हा बरायता जो आहे तो बोलते की शालोम शालोम לקרוב, לרחוק ולקרוב. पुढे जाऊन बोलते גמרא שהיה קרוב לדבר העבירה והתנתק ונתרחק ממנו השתא. ומהי עין לא ראתה, מה עין לא ראתה, म्हणजे काय डोळ्यांनी बघितलं? אמר רבי יהושע בן לוי, זה יין המשומר בענביו. ענביו म्हणजे काय ते हे आहे, काय त्यांचा बेनिफिट, काय त्याचा प्रॉफिट आहे? तर बोलतात काय गोष्ट आहे? तर बोलतात एक याईन आहे, एक तो मी सगळं नाही वाचणार आहे कारण टाइमच्या कॉन्स्टंटमुळे. तो मी पॉइंट आउट केलं तर बऱ्याच गोष्टीकडे आणल्या, तर मी थोडं कन्साइज फॉर्म सांगतील. ज्याला कोणाला बघायचं आहे मे बी तुमच्या शूटिंग मध्ये पण आणला असेल बेन योयादाचं पेरुशिम, बघा तिकडे लिहिलंय का बेन योयादा दफला मेदालेत अमोद बेत मध्ये, तिकडे ते आणतात ब्युटिफुल एक्झाम्पल्स. मी फक्त थोडक्यात सांगतो. इकडे लिहिलंय याईन मेशुमार मी खोल मी ऐनाव, म्हणजे जो द्राक्ष होता त्याचा याईन मेशुमार मी अनवाव, म्हणजे पहिलेचा जो द्राक्ष लावला होता त्याची जी पहिले याईन जी काढली होती तो त्याला मिळाल. काय काय त्याचा अर्थ आहे? काय त्याचा अर्थ आहे? बोलतात ונראה לי בסייעתא דשמיא על פי מה שכתב רבנו מרחו ז"ל בפרקי אבות בביאורו, כל העוסק בתורה לשמה שהוא לשם השם. רבי יוחנן לשמה, כן? קחו פה פנדל דיסקוס केलाय כי קודם החטא דאדם הראשון הייתה התורה גם פשט שלה הוא סוד כמו בפנימיות שלה. म्हणजे तो सोद आणि पशात जे होते ते सिंपल होते, सेम ते एका लाईन मध्ये जायचे, पशात आणि सिंपल. त्यामुळे आपण प्रयत्न करतो प्रत्येक वेळेला जिकडे आपल्याला दिसते की सोद आणि पशात जे ते एका लाईन मध्ये जातात, आणि जिकडे दिसते आपल्याला अरिझालच्या तोरामधनं तो जसा काय तोरा आहे तो वर्ल्ड टू कम मधला तोरा आहे, जो शमूर आहे לצדיקים גמורים. बोलतात פשט שהוא סוד כמו פנימיות שלה, והקדוש ברוך הוא רצה ליתן לישראל תורה זו, ועל כן נכתבה לוחות ראשונות, ועל ידי עגל נשברו ונתנו लुखोत השניות. म्हणजे नंतर एगेलच्या पापामुळे ते तुटले, त्यांना तोडायला लागले आणि नंतर त्यांना नवीन मिळाले. त्यामुळे आपल्या ज्या हलाखोत आपण जे डील करतो ते येतात खिचोनियोत मध्ये, तुमा तारा तिकडं गुड बॅडच्या गोष्टी आहेत. एंड मध्ये जेव्हा सद्दिकीम येतील तेव्हा त्यांना ती याईन शुमार, याईन गिमात्रिया सोद, כן? याईन आणि सोद जो आहे सेम गिमात्रिया आहे 70. बोलतात
בענה מששת ימי בראשית, ורבי שמואל בר נחמני בולטת, אמר, זה עדן שלא שלטה בו עין. זה עדन שלא שלטה बो याइन בעין. म्हणजे त्यांची जागा कुठे आहे? ती एदेन मध्ये जागा आहे. मापितो एदेन मध्ये जागा आहे. बोलतात इकडे שלא שלטה בעין. כל עין כל בריאה. कोणाचीच त्याच्यावरती नजर नाही पडल्या अजूनपर्यंत. बोलतात शेमा तोमा आदम הראשון. म्हणजे तू येशील आणि मला तू प्रश्न विचारशील. गमाला ऑलरेडी प्रश्न विचारते. बोलते तू येशील मला सांगशील आदम हरिशोन कुठं बनला होता? गाण्यात मी होतो कुठं होता? तर बोलते नीट शिक पसूक मध्ये लिहिला आहे כל בריאה שמא תאמר אדם הראשון היכן שהיה בגן. बोलतात कुठं होता तो? היה בגן, גן מעדן מקדם, נכון? ככה לילה פסוק मध्ये שהיה בגן, ושמא תאמר שהוא גן, הוא עדן, आणि तू येऊन बोलशील की गण जो आहे तो एदेन आहे. तर बोलतात नाही, गण जो आहे तो एदेन आहे. बोलतात नाही, שלא גן ותאמר הוא גן, הוא עדן. תלמוד לומר, ונהר יוצא מעדן להשקות את הגן. काय लिहिलंय? बोलतात तिकडे लिहिलंय पसुकीमध्ये, बोलतात नहार योचे मी एदेन मधनं नहार निघते आणि ती काय करते? लाहशकोत म्हणजे ती पाणी देते कोणाला? एता गान. ती गानला पाणी देते. मग आदम हरिशोन कुठं होता? तो होता गान मिकेदेम लेदेन. म्हणजे एदेन जी आहे ती जागा ती आहे कोणाचाच तिकडे डोळा अजून पडलेला नाही त्याच्यामध्ये अफिलो आदम हरिशोनचा. आणि बोलतात गान लेखूद व एदेन लेखूद. म्हणजे गान वेगळी जागा आहे आणि एदेन जी आहे ती वेगळी जागा आहे. शुभ आपल्याला बरायता माहिती आहे. मी थोडक्यात बोलतो. טוב, בסדר. נכון, פסוק मध्ये आपल्या जेव्हा प्रीच करतात त्यांनी तिकडे लिहिलंय की מקום שבעלי תשובה עומדים אין צדיקים גמורים יכולים לעמוד बो. याच्यामध्ये מחלוקת ראשונים आहे, כן? מחלוקת ראשונים मध्ये रबने बखाई आणि बरेच ראשונים तिकडं ते लिहितात की מקום שבעלי תשובה עומדים אין צדיקים גמורים יכול לעמוד. तर अर्थ असा आहे की באמת בעלי תשובה जो आहे त्याची जागा वरती आहे. שנאמר שלום שלום לרחוק ולקרוב. म्हणजे पहिले लिहिलाय जो लांब होता आणि तो जवळ आला त्याला आणि त्याच्यानंतर ולרחוק. כן, एक्सप्लेन करतात one of the beautiful examples, मे बी तुम्ही ना ऐकलं असेल. כן, जे युजली ऐकलेले एक्झाम्पल आहेत ते मी नाही परत ते नाही मी बोलणार. एक एक्झाम्पल आणतात महाराष्ट्र, ब्युटिफुल एक्झाम्पल. बोलतात की माणूस जो आहे तो त्याच्या मिचवतनी त्याच्या तोरानी तो हाशेम बरोबर जसं काय थ्रेडनी तो कनेक्टेड आहे त्याच्याबरोबर, तो कनेक्ट करते. पण जेव्हा तो अविरोध करते तो प्रत्येक थ्रेड कट करते आणि तो तुटते, तो पडते खालती आणि तो तुटते, त्या थ्रेड कट होते. कट झालेला थ्रेड कनेक्ट करायला काय करायला लागतं? त्याला गाठ मारायला लागतं. केशर त्याला गाठ मारायला लागतं. गाठ मारल्यामुळे काय होते की तो धागेचा लेंथ जो आहे तो छोटा होते. נכון? तो पहिले धागा मोठा होता, त्याने तोडला मधनं, त्याला तो गाठ बांधून तो जवळ केला, त्यामुळे तो जवळ झाला अजून हशेमच्या, कारण की त्यांनी परत स्वतःला जवळ केला. म्हणून तो जास्ती जवळ आहे हशेमच्या आणि जास्ती. बेनिश खाईकडे आणतात अजून ब्युटिफुल परुष. हा मे बी जो आहे तुम्ही ऐकला असेल फक्त रानून खिदूसाठी. ते बोलतात जसा लिहिलाय, जसा लिहिलाय मशागत सनेद्रीन मध्ये आणि मशागत किदुशीन मध्ये. बोलतात मी फक्त 2-4 शब्द वाचतो. बोलतात ודאי כאשר ייתנו להם שכר של עוונות שנהפכו לזכויות. म्हणजे ज्यांनी कोणी पहिले पाप केले माहिती असताना आणि आता तो ते पाप नाही करत, त्यांनी चुवा केला त्याच्यावरती, लिहिलंय तिकडं की अवनोत नेफकोत लेस्खुयोत. अवोन त्याची पापाची होती ती झाली त्याची स्खुयोत. म्हणजे समजा तो खायचा नॉन व्हेज मीट, तर ते नॉनव्हेज मीट झाला ॲज इफ त्यांनी सगळ्यात बेस्ट कशरूत बेस्ट आहे त्यांनी मेहनत करून त्यांनी तो खाल्ला. दिवसभर लाशोनारा, दिवसभर फालतू गोष्टी बोलायचा आणि आता फक्त दिवरे तोरा. ते ज्या गोष्टी बोलले गेल्या त्या गोष्टी झाल्या त्याच्यासाठीच खुयोत दोनोत नोफकिम लियोत मिचवत. म्हणजे त्यांनी ज्या गोष्टी चुकीने नाही त्यांनी मुद्दामून केल्या त्या झाल्या मिचवत. बोलते किती त्यांनी मिचवत केले त्याला अंदाज पण नाही आणि फुल इथला आबूत मध्ये आणि खूप मेहनतीमध्ये. बोलत किंग मोहीम त्यांनी कुठले असे मिचवत केलेत की त्याच्यासाठी त्याच्या एवढ्यावरती आले. ऑब्विसली त्याला मिचवतची जागा जी आहे ती खूप जास्ती आहे. अजून एक पिरुष बोलू, रबेनोवाद योसेफ बोलतात त्यांच्या
पिरके अवोच्या एक्सप्लेनेशन मध्ये तिकडे ते आणतात की बोलतात ए, इकडं जेव्हा आपण बोलतो सदिक गमूर आणि बालचुबा बोलतात दोघं जण आले सेम लेवलला म्हणजे एंड ऑफ 120 इयर्स ते आले लेवलला जी आहे लेवल 70 or 80 तिच्या लेवलला ते आल्यावरती त्याच्या लेवलला आल्यावरती दोघं जण तिकडे आले 70 आणि 80 तिकडं जो बालचुबा आहे त्याची लेवल खूप वरती आहे का त्यांनी चालू केला -40 पासनं तो -40 पासनं तो 70 वरती आला खूप वरची लेवल झाली सदिक गमूर होता त्यांनी मे बी चालू केला 50 पासनं 40 पासनं घरापासून त्यांची त्यांची शिक्षण होती तो तिकडे आला 70 पर्यंत ऑब्विसली सदिक गमूर पेक्षा बालचुबा कितीतरी मोठा आहे पण बोलता तुम्ही तुम्ही कम्पेअर करायला बघाल की सदिक जो आहे सदिक गमूर 90 लेवलच्या सदिक वरती आणि बालचुबा जो आहे तो 50 लेवल मध्ये बोलतात त्याचं कम्पॅरिझन तुम्ही नाही करू शकत त्याचं काहीच कम्पॅरिझन नाही आहे बेमेत जी जी सदिकीच्या सेम लेवलची आहेत तर सदिक गमूर आणि बालचुबा जो आहे तिकडं ऑब्विसली जो बालचुबा तो फक्त आता तो नमाज नाही करायचा आणि ते फिलिंग नाही बांधायचा आणि कशेर नाही खायचा तो आता कशेर खायला लागला शबात पाळायला लागला त्याच्याने मजा पण आहे त्याला नमाज यायला जायला लागला त्याचे फ्रेंड झाले त्याच्याने मजा पण आहे त्याला ऑब्विसली त्याचं तुम्ही कम्पेअर नाही करू शकत सदिक गमूर जो जो खूप मोठा सदिक आहे त्याच्या बराखोत हाशेम ऍक्सेप्ट करते वगैरे ऑब्विसली तिकडे काय कम्पॅरिझन नाहीये तो अजून बघू आपण थोडा आणि प्रयत्न करू काय תנו רבנן, מעשה שחלה בינו של רבן גמליאל. רבן גמליאל אותה נשיא, צ'יף רביי, כן? עם ישראל, שגר, שנייה. תנו רבנן, מעשה שחלה בינו של רבן גמליאל, שגר שני תלמידי חכמים, שגר म्हणजे त्यांनी पाठवले दोन तलमिदे खखामीम अचल रबी खनीना बेन दोसा रबी खनीना बेन दोसाकडे त्यांनी दोन तलमिदे खखामीम पाठवले दोन त्यांचे मोठे स्टुडंट त्यांच्याकडे पाठवले रबी खनीना बेन दोसाकडे लेवकेश अला रखमीम त्यांनी बोलले की माझ्या पोरासाठी तुम्ही प्लीज नमाज करा चीफ रबाय पाठवते रबी खनीना बेन दोसाकडे लोक सांगायला की माझ्या पोरासाठी तू नमाज कर बोलतात जे वकेश अला रखमीम कैवान שראה אותם आला आलिया म्हणजे जेव्हा त्यांनी बघितलं त्याला सगळं लगेच समजलं की कोणासाठी पाठवलंय त्यांनी आला आलिया ओ बिकेश आला राखमीम त्यांनी बघितलं लांब ना ऑलरेडी काय लोक दोन तलमिदे खाकामीम येत आहेत रबी 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 रबन गामलियलची तलमिदे येत आहेत ऑलरेडी त्यांनी बघितलं खिडकीमधनं दिसत आहेत दोन मोठे तलमिदे येत आहेत त्यांचा वेळ पण नको वाया घालवण्यासाठी त्याला समजलं का ते येत आहेत आला आलियावरती चढले आणि त्यांनी तिकडे नमाज करायला चालू केली रबन गामलियलच्या मुलासाठी आणि बोलतात שביקשו עליו רחמים. בירידתו, जसा तो उतरायला लागला, אמר להם, לכו, שחלצתו חמה. שחלצתו חמה, म्हणजे जो ताप जो होता तो निघून गेलाय. तो निघून गेला त्यांचा ताप जो होता त्या मुलाचा तो ताप निघून गेलाय. אמרו לו, וכי नवी आता म्हणजे तू नवी आहेस की तुला वरती तुला दिसला की तिकडं त्याचा ताप निघून गेलाय तर म्हणजे काय एलिशा नबी सारखा तुला दिसतंय की तो निघून गेला एलिशा नबी मध्ये पण तिकडे दिलाय हाशेम लो यगितली म्हणजे हाशेमनी मला नाही सांगितलं तिकडे पण जसं का एवढा मोठा नवी झाला की तुला त्या पोराचा ताप गेला तेवढा तुला दिसते तिकडं एलिशा नवीकडं तो पोरगा मेला होता बिखलात तर बोलतात तेवढा तुला दिसते की त्याचा ताप निघाला बोलतात विशाल שנייה कुठं गेला שחלץ אותו חמה אמרו לו וכי נביא אתה אמר להם לא נביא אנוכי ולא בן नवी अनोखी म्हणजे मी नवीन आहे आणि माझे आबा पण नवीन होते का त्याच्यामध्ये आपण बघितलं यशायाहू मध्ये ते वेगळी लेवल आहे काय आमोच नवी होता आणि त्याचा मुलगा यशायाहू त्यामुळे अजून मोठा नवी बेन नवी मोठी लेवल आहे तर बोलते लो नवी अनोखी वे लो नवी बेन अनोखी म्हणजे आबा पण माझा नवीन होता ए लाकाक מקובלני म्हणजे माझ्याकडं ही अशी पॅटर्न आहे काय पॅटर्न आहे אם שגורה תפילתי בפי יודע אני שהוא מקובל म्हणजे जर मी नमाज करतो आणि त्याच्यासाठी मला मला समजते म्हणजे जसे माझी नमाज निघते तेफिला ती निघाली की मला समजते की ती ऑलरेडी एक्सेप्टेड आहे जशी जशी तेफिला मला बोलायला निघते त्याप्रमाणे ती लगेच मला समजते की तो शगुरा आहे की नाही शगुरा आहे יודע אני שהוא מקובל ואם לאו יודע אני שהוא מטורף म्हणजे माझी तेफिला जशी निघते त्याप्रमाणे मला ऑलरेडी माहिती आहे की तेफिला ती एक्सेप्टेड आहे की नॉ एक्सेप्टेड आहे यशवू וכתבו וכיוונו כן याच्यामध्ये पण एकदा बोलीन काहीतरी तुम्हाला काय त्याचा अर्थ आहे यशवू
वेखतवू वेखिवनू, त्यांनी त्यांची वेळ लिहिली शातप्रमाणे, त्यांनी त्यांच्या टाइम प्रमाणे मायक्रो सेकंड पर्यंत त्यांनी त्यांची टाइम लिहिली, नॅनो सेकंड पर्यंत टाइम लिहिली त्यांच्या न्यूक्लिअर वॉचेस प्रमाणे. आणि त्यांनी तिकडे लिहिला, बोलतात וכיוונו אותה שעה, וכאשר באו אצל רבן גמליאל, אני परत आले रबन गमलीलकडे, אמר להן העבודה לא חסרתם ולא הותרתם, אלא כך היה מעשה. באותה שעה חלצת תוכמה. बोलतात אפילו one fraction तुम्ही चेंज नाही केला, जो तुम्ही वेळ सांगितली त्याच वेळेला ही गोष्ट झाली. आणि बोलतात तेव्हाच त्यांनी त्याचा ताप निघाला. ושאלנו מים, आणि त्यांनी पाणी मागितलं आमच्याकडे प्यायला, מים לשתות. ושוב מעשה ברבי חנינא בן דוסה שהלך ללמוד תורה אצל רבי יוחנן. रबी योहानन बन जक्काई दूसरे नबी, दूसरे नसी, दूसरे एक चीफ राबा होते, दुसऱ्या जनरेशन मध्ये ते रबी योहानन बिन जक्काई. वेखाला बेनो, आणि त्यांचा मुलगा पण आजारी होता. तिकडे रबी योहानन बिन दोसा त्यांच्याकडे गेले होते, रबी योहाननकडे, रबी योहानन बिन जक्काईकडे. बोलतात वेखाला बेनो, आणि त्याचा पोरगा आजारी होता. वेखाला बेनो של रबी יהושע, לא, של ריבז. רבי של ריבז, טוב, בסדר, של ריבז, त्यांचा मुलगा जो होता ריבזचा त्यांचा मुलगा, तो आजारी होता. אמרו לו חנינה בני ביקש עליו רחמים, त्यांच्यावरती नमाज कर בבקשה. बोलतात ויחיה, והניח ראשו בין ברכיו, त्यांनी ממש डोका असं मध्ये, म्हणजे एकदम त्यांनी इंटेन्शनली डोका त्यांच्या गुडघ्यांच्या मध्ये घालून त्यांनी नमाज केली. רבן יוחנן בן זכאי, ריבז. רבי יוחנן בן זכאי, נכון, רבי יוחנן בן זכאי, נכון. תודה רבה, רבי גמליאל, רב גבריאל, תודה רבה. बोलतात रबी योहानन बन जक्काई त्यांचाच मुलगा परत आजारी होता. אמרו לו חנינא בני בקש עליו רחמים, त्याच्यासाठी नमाज माग. ויחיה, आणि तो परत राहील. एनियाक रोशो बेन बेरकाव, त्यांनी त्याला डोका ठेवला त्यांच्या गुडघ्यांमध्ये, म्हणजे एकदम त्यांनी इंटेन्शनली नमाज चालू केली. उबिकेश अलाव रखमीम, आणि त्यांनी त्याच्यावरती नमाज चालू करेल. वेखिया, आणि तो परत नॉर्मल झाला. आम्हा रबी योहानन बेन जक्काई इल्मल्ले हेतियाक बेन जक्काई, म्हणजे मी सरी नमाज केली असते अशी हेतियाक, दुसरी एक लक्षण कळलेलं एनियाक बेन जक्काई את ראשו בין ברכיו כל היום כולו לא היו משגיחים עליו, לא היו משגיחים עליו. बोलतात जर मी डोका ठेवला असता पायाच्या मध्ये अख्खा दिवस, तरी माझी त्यांनी नमाज नाही ऐकली असती. पण रबी खनीना बिन दोसा पटकन त्यांची नमाज ऐकली. बोलतात अमरा लो इष्टो, बायको ती विचारते, त्याची बायको रबी योहानन बिन जक्काईची बायको विचारते, वेकी खनीना गदोल मिमखा, का रबी खनीना बिन दोसा आले शिकायला रबी योहानन बिन जक्काईकडे. म्हणजे कोण राब आहे? रबी योहानन बिन जक्काई. कोण तलमीद आहे? खनीना. तो तर खनीना त्यांना सांगते त्याच्यासाठी नमाज कर बबकशा. रबी योहानन बिन जक्काई, त्याच्यासाठी तू नमाज कर. नाही रबी एक बोलले रबी योहानन बिन जक्काई, रिवाज रबी योहानन बिन जक्काई, काय נכון? रबी योहानन बिन जक्काई, त्यांच्या पोरासाठी तू नमाज कर. बोलतात मा पितोम, समजत नाही, राब मोठा का तलमीद मोठा? उत्तर काय देतात? तर इकडे पण एक बेनिश लॉंग बेनिश एक्सप्लेन करतात कसं काय होते. बोलतात אמרה לו אשתו כי חנינא גדול ממך, אפילו त्याला राबी पण नाही बोलत, काय त्याला राबी पण नाही बोलत, म्हणजे खूप मोठे राबच्या घरी जो नॉर्मल बेतकनेसचा राबा आहे त्याला राब नाही बोलत, त्याला बोलते खनीना, जो त्याला ओळखला लहान असतानापासून, खनीना गदोल मिमखा. अमारला लाव, बोलतात नाही, אלא הוא דומה כעבד לפני המלך, ואני דומה כשר לפני המלך. जो कोण एवेद आशेम आहे, जो कोण एवेद आहे मेलेखचा, तो राजाचा मेलेख आहे, त्याला पाहतो तो जाते आतमध्ये, क्लीन करते, गोष्टी आणते, हे करतो, तो तमीद सारखा मेलेख बरोबर आहे. सार जो आहे फायनान्स मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर, प्रत्येक वेळेला राजावर नसतो काय, राजा त्याच्यावर अपॉइंटमेंट त्याला करायला लागतात. ह्या दिवशी या मिनिस्टरची वेळ ते डिस्कस करायला, स्ट्रॅटेजी जे ते. तो बोलतो मला तीच खूत नाही आहेत. अभि खनीना बिन दोसा एवेद,
आता एवेद आहे तो सगळ्या नोकर आहे, प्रत्येक वेळेला खोलीमध्ये घुसते, येते, जाते. ऑब्व्हियसली तो बकाशात लवकर घेऊन जाऊ शकते. अजून 1-2 मिनिटं आपण बघू आणि पेरेक संपवू आणि पुढच्या वेळेला आपण चालू राशी बघू, तोसू बघू आणि मग पुढे जाऊ. बोलतात अमा रवी, केन केन मला ड्रॉप करायला लागेल. तो बेसाईद तो आपण थांबू बेसाईद नो प्रॉब्लेम. पुढच्या वेळेला आपण इकडनं चालू करू आणि तोसफोत पण आपल्याला तोसफोत पण आहे तिकडं. 2 तोसफोत आहेत या जागेवरती बेसाईद. तो सगळ्यांना थँक यू एवढंच पे रवी. पुढच्या वेळेला आपण चालू करू न्यू पेरेक कैसात मेवर्किंग बराखोतचा चॅप्टर. तोदा रबा सगळ्यांना प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर आपण इकडे थांबू. جزاكم الله خير. اسكول يا ميسوت قولت تفضل.